अण्णासाहेब पाटील साहेब, माजी अध्यक्ष पोपटराव भोंडे साहेब, खास करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे अंमळनेर जळगावचे पदाधिकारी विक्रांत पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठाचे भगवानराव पाटील त्यांच्याबरोबर आले, गावाहून खास आलेल्या सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, कैलासवासी काशीनाथ वळवईकर साहेब, कैलासवासी शिवाजीराव पाटील साहेब, संभाजीराव पाटील साहेब, मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील आपल्या आराध्य दैवताला मानाचा मुजरा करून आज असुरक्षित आणि असंघटित अशा कष्टकरी माथाडी कामगारांना संघटित करून द्यायची आशिया खंडातील अभेद्य अशी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ही संघटना स्थापन करून कष्टकरी माथाडी कामगारांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी करणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सगळ्यांना या बाजूचे सर्वांना विनंती आहे की या बाजूला या, मोकळी जागा आहे ना त्या बाजूला या, म्हणजे येणारे या बाजूला उभे राहते, तिकडून फिरून या त्या बाजूला, खुर्च्या टाकलेल्या उभे राहिलेल्या सर्वांना विनंती आहे बाकीचे येऊन उभे राहते इकडे. माथाडी कायदा त्याचबरोबर विविध माथाडी बोर्डाच्या स्थापना करून कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची 42वी पुण्यतिथी. गेल्या वर्षीपासून ही पुण्यतिथी आपण ऍक्शन हॉल कांदापाटणा मार्केट या ठिकाणी साजरी करायचं, परंतु आपण लॉकडाऊन नंतर ही पुण्यतिथीचा कार्यक्रम माथाडी भवन मध्ये घेण्याचा आणि जयंतीचा कार्यक्रम भव्य असा आपल्या ऍक्शन हॉल घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी मेळावा आपण आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि प्रस्तावित करण्यासाठी मी युनियनचे कार्याध्यक्ष माननीय गुलाबराव जगताप साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक आपलं करा. माथाडी कायद्याचे जनक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या संघटनेचे पाटील साहेबांच्या काम करणारे वळवईकर साहेब, आपल्या सर्वांचं सन्मानाने नेतृत्व शिवाजीराव पाटील साहेब, संभाजीराव पाटील साहेब, वत्सलाताई पाटील यांना विनम्र अभिवादन करून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 42व्या पुण्यतिथी निमित्त साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष एकनाथरावजी जाधव साहेब, संघटनेचे नेते सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब, माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब, चंद्रकांत माझे सहकारी नेते चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, भारतीताई पाटील, आनंद शिवाजी पाटील, त्याचबरोबर दिलीप कोण या कार्यक्रमात संघटनेचे सर्वच कार्यक्रम भाग घेऊन पुढाकार घेऊन आयोजित करून चांगल्या पद्धतीने पार करणाऱ्या आपल्या जनसंपर्क अधिकारी व
संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित संघटनेचे सर्व पत्रिकेचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेश अण्णासाहेब पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले सर्व आपल्या संघटनेचे मान्यवर तसेच गावोगाव आलेले विक्रांत पाटील साहेब आणि उपस्थित सर्व कामगार बंधू, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी माथाडी कामगारांच्या कुटुंबातील फार मोठी दुःखद घटना आहे. अण्णासाहेबांनी अतिशय अथक प्रयत्न करून आपल्या सर्वांची रोजीरोटी, आपल्या सर्वांचा मान सन्मान, आपल्या सर्वांना मान सन्मान मिळवून दिला आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये हा कामगार देखील हमालाचा गडी होता, हमाल होता, त्याचा माथाडी केला आणि त्याला सन्मानानं समाजामध्ये ताकमानेनं जगण्यासाठी अण्णासाहेबांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये झोकून दिलं. हा कायदा आज आपण त्या कायद्याची जी फळं चालतोय, नवीन आलेल्या जुन्या चळवळीतली अतिशय कमी कामगार राहिलेले आहेत किंवा चळवळीची साक्षीदार लोक आपण कमी राहिलेले आहेत, परंतु हा कायदा करण्यासाठी त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे किती लढाई करावी लागली, किती कष्ट करावे लागले. अण्णासाहेबांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून शासन दरबारी जाऊन अनेक मोर्चे काढावे लागले, अनेक आंदोलन उपोषण करावे लागले, अनेक चळवळीतले जेवढे काय बांधव कामगार चळवळीला अपेक्षित आहे या सर्व शस्त्रांचा वापर करून हा तो माथाडी कामगार आहे, हा तळागाळातला कामगार आहे, अल्पभूधारक कामगार आहे, त्यांच्याकडे गावी दुष्काळी भागातला कामगार आहे आणि गावी काही पोट भरत नाही, गावी तो माणूस जगू शकत नाही, कुटुंब जगू शकत नाही, असा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला हा कामगार मुंबई शहरामध्ये येऊन मुंबईतल्या शहरामध्ये आता आपण नवी मुंबईमध्ये आला असो किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत असलो तरी जो काही शहरामध्ये येऊन स्वतःची रोजी कमावणारा किंवा उपजीविकाचे साधन म्हणून काम करणारा कामगार हा समाजातला अतिशय खालच्या स्तरावरचा कामगार होता की त्याला कामगार हा संज्ञेखाली नव्हता आणि अशा कामगारासाठी चळवळ करून त्याला उभं करणं हे अतिशय अवघड काम अण्णासाहेबांनी मागच्या 60 वर्षापूर्वी केलं. 60-70 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली आणि 60 वर्ष आता जवळ आपला कायदा माथाडी आला आणि तेव्हापासून ह्या कायद्याचे आपण अण्णासाहेबांच्या कृपेमुळं या कायद्याचं संरक्षण घेऊन आपण आपली कुटुंब जगवतोय, ताकमानेनं आपण आजही उभे आहोत. म्हणून अण्णासाहेबांनी केलेलं हे प्रचंड काम आहे. माथाडी कायदा अण्णासाहेबांची दृष्टिकोन एवढा मोठा होता, त्यांच्या विचाराचा आवाका एवढा मोठा होता की त्याची कुणाला कल्पना सुद्धा करता येणार नाही. आज आपण त्याच्यावर दृष्टी आपण आज तर त्यांनी केलेल्या सर्व त्याची फळं भोगतोय. परंतु अण्णासाहेबांनी त्यावेळेला जो ठेवलेला जो दृष्टिकोन होता, ती भूमिका होती, त्यावेळेचा जो त्यांचा लोकांच्याकडे समाजाकडे बघण्याचा न्याय कशा पद्धतीने मिळवून देता येईल त्याच्यामध्ये अनेक भाग होते. त्याच्यातल्या आपल्या माथाडी पतपेढी एवढी मोठी आहे, त्यावेळेची आजची परिस्थिती तशी नसली किंवा ते वेगळ्या पद्धतीची जरी असली तरी त्यावेळीचा माथाडी कायदा कसा होता आपल्याला माहिती आहे की आपण त्यावेळेला झाडाबंदर मध्ये काम करत होतो, मुंबईमध्ये वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये इकडे काम करत असेल, आतावादाला काम करत असेल किंवा खडकला काम करत असेल, डोकरीवर काम करत असेल, त्या ठिकाणच्या त्या मार्केटमध्ये लोखंड बाजाराचा कामगार होता, रेल्वे धक्क्याच्या बाहेर धक्क्यावर काम करणारे कामगार होते. त्या कामगारांच्या तिथं आज पतपिढीचं आपल्याला जरी एवढं हे वाटत नसलं तरी त्यावेळेला पतपिढीची मदत पतपिढी का गरजेची होती की त्यावेळेला ते पठारी ज्यावेळेला आपले लोक काम करून बाहेर यायचे तेव्हा पहिला त्याच्याकडचा असलेला पगार ते काढून घ्यायचे, पहिले ते पैसे काढून घ्यायचे जुन्या मुकादमाला माहिती आहे, आणि मग माणूस घरी राहायचा. म्हणजे
एखाद्या याच्याकडून पठाराकडून घेतलेलं कर्ज, हे कर्ज दिल्यानंतर तो जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तो तिथून जाऊ शकत नाही, तेवढी दहशत त्या ठिकाणी होती. कारण ते पैसे त्याला दिले पाहिजे आणि हिशोब विचारायचा नाही, मी सांगेल ते पैसे द्यायचे, ही परिस्थिती त्यावेळेची होती. आणि ह्याच्यातून सुद्धा जसं माथाडी कायद्यामुळे लोकांना संरक्षण मिळालं किंवा संरक्षण मिळणं गरजेचं होतं ते मिळालं, पण त्याचबरोबर त्याच्यावर हा जो काही हल्ला होत होता, त्याची जी काही पिळवणूक होत होती, छळवणूक होत होती, त्यासाठी देखील अण्णासाहेबांनी आपण जी आज पतपेढी जी स्थापन केली, हा त्या मागचा देखील माझ्या कामगाराला कुठेही त्याची पिळवणूक होऊ नये, छळवणूक होऊ नये, लोबाळू नये, हा एक त्याच्या मागचा फार मोठा भाग होता. आणि मला आठवतंय पाटील साहेब असताना त्यावेळी देखील हा कामगारांचा पैसा कामगारांच्या घरापर्यंत गेला पाहिजे. व्यसनाधीन एखादा कामगार राहिला तर तो व्यसनाच्या आधारे गेला तर तो इथंच तिकडे पैसे खर्च करेल. पतपेढीच्या माध्यमातून आजही आपण रमेश पाटील मला वाटतं की स्कीम राबवतो की एखाद्या कामगारांच्या कुटुंबाकडून जर काही तक्रार आली तर ते पैसे त्या कुटुंबाच्या घरी जाण्यासाठी देखील पतपेढीच्या माध्यमातून आपण मदत करतो. म्हणजे याच्या मागची भूमिका एवढी समजून घ्या की हे अण्णासाहेबांनी किती बारकाईने अभ्यास करून केलेलं होतं की कामगारांनी जरी या ठिकाणी कामगार काम करतो, कुटुंब काळजी राहतं आणि या कुटुंबाला आर्थिक मदत होत नसेल, हे पैसे जर इथंच व्यसनाच्या किंवा ह्याच्यामध्ये माध्यमातून जात असतील तर त्याच्यातील काही हिस्सा तो कुटुंबापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे गावच्या कुटुंबाची देखील त्या ठिकाणी कशी काय त्यांना मदत करता येते, कुटुंब देखील कसं सुरक्षित राहील हे पाहण्याचं सुद्धा देखील अण्णासाहेबांच्या डोक्यात त्यावेळेला होतं. आणि त्यातूनच माथाडी पतपेढीची निर्माण झाली, ग्राहक सोसायटीची निर्मिती झाली आणि आज या दोन्ही संस्था चांगल्या पद्धतीनं आपल्या गरजा भागवत आहेत. पण त्यामागचा त्यावेळेला आपण 50 वर्ष 55 वर्ष मागे जातो त्यावेळेला त्यावेळीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये झालेला बदल, तर त्यावेळीची त्या किती गरज होती. आणि त्या कामगारांना एखाद्या कामगाराच्या मुलीचं लग्न ठरलं, लगेच पैसे नसतील तर आता काय करणार, तर अशा वेळेला कोणाकडे जायला किंवा त्यावेळेला कोण एक तर पटला तरी असेल किंवा एका दुकानदार देखील जायचा आणि मग दुकानदारानं दिलेल्या किमतीमध्ये त्याला ते सामान घ्यायला लागायचं. परंतु तो आपल्या ग्राहक सोसायटीत आला तर ग्राहक सोसायटीत आल्यानंतर त्याला उधार त्याला त्याच्या भले पगारातून आपण नंतर कापून घेऊ, पण आज त्याची गरज भागण्यासाठी योग्य आणि माफक दरामध्ये त्याला वस्तू मिळावी ही ग्राहक सोसायटीची त्यांची संकल्पना होती. आणि त्यांनी ती त्यावेळी 50-55 वर्षापूर्वी ती त्या ठिकाणी अंमलात आणली आणि तिची लोकांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं सेवा उपलब्ध करून दिली. माथाडी हॉस्पिटल देखील अण्णासाहेबांच्या कार्याचं एक मोठं एक त्या ठिकाणी हे आहे, माइलस्टोन आहे की माथाडी हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आज माथाडी हॉस्पिटल आपल्याला वाटतं त्यावेळेला एखाद्या छोट्या एका डॉक्टरला बरोबर घेऊन साहेबांनी त्यावेळेला सुरू केलं. आज मोठी ट्रस्ट आहे, आज मोठमोठे हॉस्पिटल होत आहेत, मोठी ऑपरेशन होत आहेत, कॅन्सर सारखं ऑपरेशन होत आहे, छोटी मोठी किडनी स्टोन आहेत, बारीक सारीक सगळे ऑपरेशन आपल्याकडे होत आहेत. पण त्यावेळी सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय होती, आज मेडिकल सेवा चांगल्या पद्धतीनं मेडिक्लेम अमुक तमुक हे ते उपलब्ध आहे त्या ठिकाणी, किंवा सरकारी 5-5 लाखापर्यंतची आपल्याला वेगवेगळ्या योजनातून शासकीय मदत होते. त्यावेळी काय होतं, त्यावेळी काहीच नव्हतं. त्यावेळेला जे मध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर लोक त्या ठिकाणी पॅसेज मध्ये झोपला तरी त्यांना कोण बघत नव्हतं, डॉक्टर येत नव्हते, उपचार होत नव्हते. अशा वेळेला आपल्या हक्काचे एखाद्या आपल्या माथाडी कामगारांना हॉस्पिटल असावं ही साहेबांच्या डोक्यात आयडिया निघाली आणि माथाडी ट्रस्टची निर्मिती होऊन डॉक्टर नाईक साहेबांच्या त्यांच्या सहभागातून ते डॉक्टर तुम्हाला तोडण काय कोणतरी होते त्यांच्या माध्यमातून त्यांनी साहेबांनी एक मोठं हॉस्पिटल तयार केलं. आज नवी मुंबई मधलं सगळ्यात चांगलं सुविधा देणारं बेस्ट सेवा देणारं हॉस्पिटल म्हणून त्याला नवी मुंबई महापालिकाने अनेक सरकारी संस्थांनी त्या ठिकाणी त्यांना आपल्याला ते पारितोषिक मिळाली. आज डॉक्टर हनुमंतराव पाटील त्या ठिकाणी काम करतायत, एक चांगल्या पद्धतीने आपलं हॉस्पिटल देखील चालवलंय. म्हणजे अण्णासाहेबांची एवढी त्या ठिकाणी दूरदृष्टी होती की त्या दूरदृष्टीतून हा माथाडी कायदाच नाही तरी माथाडी कामगारांच्या बरोबर त्याच्या संबंध कुटुंबाला चांगल्या कशा काही सेवा मिळतील हा म्हणजे एक चांगल्या संकल्पनेतून निघालेली, एक कायद्यातून निघालेली सर्व छोटी छोट्या संस्थानिक राहत्या मोठ्या झाल्या आणि त्याच्या आपण एक अण्णासाहेबांच्या मुळेच हे करू शकतो. मराठा
महासंघाच्या माध्यमातून आपण आता बघितलं की चळवळ उभी राहिली. त्यावेळी 82 साली अण्णासाहेबांनी ती चळवळ उभी केली. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रातून त्यांनी पाहिलं की ज्या वेळेला ज्या समाजातला जो गरीब माणूस आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या, परंतु त्याला शिकल्यानंतर त्याला आर्थिक दृष्ट्या दुर्बल जर असेल, त्याला जर त्याचा सामाजिक स्तर जर आर्थिक जर कमी असेल, तर त्या सामाजिक स्तर कमी असलेल्या प्रत्येक माणसाला, मग मराठा समाजातल्या लोकांना देखील जर तो गरीब आहे त्याच्या मुलांना शाळेमध्ये कन्सेशन मिळालं पाहिजे, त्यांना ती सुविधा मिळाली पाहिजे, हे बाकीच्या विद्यार्थ्यांना जर मिळते तर ते त्यालाही मिळाले पाहिजे. गरीब माणसाला अण्णासाहेबांच्या डोळ्यामध्ये नेहमी दुःख होतं. अण्णासाहेबांनी लोकांच्या समाजातलं, लोकांच्या मनातलं, लोकांच्या डोळ्यातलं दुःख बघितलं आणि त्या दुःखातून त्यांच्या डोक्यात आलं की मराठा समाजातला देखील जर गरीब माणूस आहे तर त्या गरीब माणसाला देखील आर्थिक दृष्ट्या म्हणून त्याला सुविधा मिळाली पाहिजे. आणि अशी एक संकल्पना घेऊन अण्णासाहेबांनी त्यावेळेला 80-82 साली त्या ठिकाणी हे दुःख पाहून समाजाचं अख्ख्या महाराष्ट्रावर फिरले. मला माहित आहे, आम्ही तेव्हा लहान कार्यकर्ते होतो. अण्णासाहेब आज बीडला गेले, आज सांगलीला गेले, आज नागपूरला गेले, आज सातारला गेले, सांगलीला गेले, चांगली पायाला भिंगरी लावण्यासारखं फिरले. त्यांनी सगळं पाहिलं की लोक शेतकरी समाज आहे, आता जसा कामगार समाज आहे, तर गावातला शेतकरी आहे, अल्पभूधारक आहे, गरीब माणूस आहे. त्या माणसाचे कुटुंब कशी चालतात, त्या कुटुंबाला नक्की त्यांच्या अडचणी काय आहे आणि ह्या लोकांची गरज काय आहे, ही गरज ओळखूनच अण्णासाहेबांनी त्यावेळेला ही मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्व मराठा वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी संघटना होत्या, ह्या संघटनांना एकत्रित करून अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था स्थापन केली. आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत मिळाली पाहिजे ही चळवळ उभी केली. त्यावेळेला ती चळवळ त्यांनी अण्णासाहेबांनी निर्माण केली. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना ती कदाचित आवडली नसेल, त्याला ज्या पद्धतीनं पाठिंबा द्यायला पाहिजे तो मिळाला नाही, परंतु अण्णासाहेबांनी आपला आग्रह सोडला नाही, शेवटपर्यंत त्याच्यासाठी लढले. आणि ही चळवळ अण्णासाहेबांची आता आज ही गरज म्हणून पुढे आली आणि त्या चळवळीतून आज मराठा महासंघाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आज त्या ठिकाणी शासनाला देखील त्याची गंभीरपणे दखल घेऊन कायदा करावा लागला. आणि हे आज झालेला कायदा मराठा समाजाला जे काय मिळेल, आज ह्या चळवळीतून मराठा समाजाला जे काय मिळेल त्याचं सर्व श्रेय हे अण्णासाहेब पाटील साहेबांना आहे. आज कुणी जरी काहीतरी म्हणला तर जी मूळ वेळ लावणारे आमचे नेते होते, आमचे नेते अण्णासाहेब पाटील होते, त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं. आजपर्यंत समाजासाठी, आजपर्यंत या चळवळीसाठी, या जनतेला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनाचं बलिदान करणारा ह्या महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल कोण तर ते आमचे अण्णासाहेब पाटील आहे. आणि म्हणून अशा बुजुर्ग आपल्या सर्वांनी किती जरी आपण त्यांच्यासाठी काही केलं तर ते उपकार आपण फेडू शकत नाही. एवढं मोठं कार्य अण्णासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. माथाडी कायदा हे तर सुवर्ण अक्षराने लिहिणाराच कायदा आहे. माथाडी कायद्यासारखा देशामध्ये दुसरा कुठला कायदाच नाही. शासनाने अनेक कायदे केले, अनेक कायद्यामध्ये बदल केले, काही केले, तरी त्या कायद्या अण्णासाहेब पाटील साहेबांनी निर्माण केलेला माथाडी कायदा हा एवढा दणकट आहे, एवढा चांगल्या पद्धतीचा आहे की हा कायद्याला काही अभंग राहील असा हा कायदा. तुकाराम महाराजांची गाथा जशी आहे, ज्ञानेश्वरी आहे, आपण वाचतो तशाच पद्धतीचा हा माथाडी कायदा देखील अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांसाठी निर्माण केलेले हे ज्ञानेश्वरी आहे, ही तुकाराम गाथा आहे, की त्याचा अखंड पारायण करा अशी गाथा आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती घुसलेला आपण जे बघतोय त्याचं निर्माण करणं, त्याच्यात वाईट प्रवृत्ती घालून हा अण्णासाहेबांना अपेक्षित असणारा, अण्णासाहेबांना जी चळवळ अपेक्षित होती ती चळवळ तशी त्याच्या पद्धतीनं टिकवणं राहणं आणि तिथे कायदा अखंडपणे राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अण्णासाहेबांचे पायी म्हणून, अण्णासाहेबांचे सैनिक म्हणून, अण्णासाहेबांच्यामुळे आम्ही जगलो आणि अण्णासाहेबांच्यामुळे आम्ही जगलो आणि अण्णासाहेबांनी आम्हाला जगायसाठी शिकवलं, या कायद्यामुळे शिकवलं. आज जर तो कायदा अस्तित्वातून जाण्यासाठी जर त्या ठिकाणी काय होत असेल तर अण्णासाहेबांचे जबाबदार सैनिक म्हणून
तुमची आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि भविष्यामध्ये आम्ही नरेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी अण्णासाहेबांनी काही करा, परंतु अण्णासाहेबांनी निर्माण केलेला कायदा आणि या कायद्याला आम्ही हात लावू देणार नाही. चुकीचं असेल ते दुरुस्त करून टाका. जो कोण चुकीचं काम करत असेल त्याला शिक्षा करा, त्याला काय बंधन करावायचे ते लावा. अनेक कायदे पोलिसांच्याकडे कायदे आहेत, अनेक शासन ते करू शकतं, परंतु अण्णासाहेबांनी निर्माण केलेली बोध, अण्णासाहेबांनी निर्माण केलेली चळवळ, ही चळवळ कोणालाही त्या ठिकाणी हात लावता येणार नाही. त्या चळवळीला पुढे नग लावता येणार नाही. अण्णासाहेबांनी निर्माण केलेली माताडींची गाथा ही त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे आणि ज्ञानेश्वरीप्रमाणे ही तशीच अबंद राहिली पाहिजे आणि ते ठेवण्याची जबाबदारी अण्णासाहेबांचे सैनिक म्हणून तुमची आमची आहे. आणि आपण शपथ घेऊया की काही जरी झालं तर अण्णासाहेबांच्या कायद्याला आम्ही हात लावून देणार नाही. अण्णासाहेबांच्या कायद्याला त्या ठिकाणी वाईट पद्धतीच्या प्रवृत्ती असतील त्या हद्दपार करू, पण त्या कायद्याला हात लावून देणार नाही. हे आपण शपथ घेऊया. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं अण्णासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण शपथ घेऊया. पाटील साहेब, आपण निर्माण केलेला कायदा हा शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने टिकण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आमच्या शरीरात असलेला शेवटचा ठेप आम्ही तुमच्याप्रमाणे ही करून देऊ, पण कायद्याला हात लावून देणार नाही. अशा पद्धतीची शपथ घेऊया. अण्णासाहेबांना परत एकदा मी आदरांजली वाहतो, विनम्र अभिवादन करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णासाहेब. धन्यवाद जगताप साहेब. कैलासाचे आमदार अण्णासाहेब पटेल यांनी माथाडी कामगार संघटना आणि विविध संस्था स्थापन केल्या. माथाडी कामगार आणि मराठा समाजासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. अशा या देवतुल्य कैलासवासी आमदार अण्णासाहेब पटेल यांची ध्येय धोरण शिकवण आणि त्यांनी दिलेल्या ध्येय धोरणाचं कार्य करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. यानंतर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रम राबवत असतो. गेल्या 90व्या जयंतीच्या निमित्तानं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 6 माध्यमिक शाळांमध्ये अण्णासाहेबांचे कार्य या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये 6 शाळांमधील इयत्ता 8वी ते 9वी, 8वी, 9वी, 10वी त्या एकूण 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या वसाहतीमधील उपखंडाने, घनसोली, तुर्भे, रबाले आणि आरली या परिसरातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकूण 800 विद्यार्थ्यांपैकी द्वितीय व प्रथम क्रमांकाची निवडणूक करण्यात आली होती. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे 5 आणि प्रथम क्रमांकाचे 5 आणि एकूण मध्ये 1 विद्यार्थी असं एक पारितोषिक त्यावेळेला दिलं होतं. अण्णासाहेबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आपण त्यांना या ठिकाणी पारितोषिक आपल्या नेत्यांच्या हस्ते देणार आहे. मी नंतर आपण पहिल्यांदा जी द्वितीय क्रमांकामध्ये शिल्पा राजू लादे आपण थोडं उभं राहून यांना पारितोषिक. एक 10 विद्यार्थी आहेत. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या हे विद्यार्थी शिल्पा राजू लादे यांना या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. त्यानंतर सूरज सचिन कांबळे प्रथम क्रमांक. सूरज सचिन कांबळे यायचे. सूरज सचिन कांबळे शाळा क्रमांक 107. त्यानंतर शाळा क्रमांक 106 द्वितीय अंजली काशीम कोंढाळकर. इयत्ता 10वी. पारितोषिकाचं स्वरूप हे प्रथम क्रमांकास 1001 प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकास 501 प्रशस्तीपत्र आणि नवी मुंबई स्तरावर प्रथम क्रमांकात असलेल्या विद्यार्थ्याला 5555 व प्रशस्तीपत्र असं ह्या इथं स्वरूप आहे. अंजली काशीम कोंढाळकर. नंतर सुप्रिया राठोड यांना या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. त्यानंतर अक्षरा रवींद्र साळुंके
अक्षरा रवींद्र साळुंखे, अक्षरा रवींद्र साळुंखे, त्यानंतर यश सुरेश कदम, अक्षरा रवींद्र साळुंखे यांना त्यांच्या हस्ते पारितोषिक दिले जाते. त्यानंतर यश सुरेश कदम, यश सुरेश कदम यांनाही पारितोषिक दिले जाते. माथाडी कामगारांच्या वस्त्या ज्या ठिकाणी आहेत, माथाडी कामगारांची मुलं ज्या ठिकाणी शिकतात अशा ठिकाणी आपण स्पर्धा घेतलेल्या होत्या. यश सुरेश कदम, त्यानंतर समता उद्धव मस्के, समता उद्धव मस्के, समता उद्धव मस्के पुढे यायचे. समता उद्धव मस्के, आनंद पाटील आणि बाकीताई. त्यानंतर समीक्षा नंदकुमार सोनकांबळे, समतानंतर समीक्षा नंदकुमार सोनकांबळे, समीक्षा नंदकुमार सोनकांबळे. त्यानंतर प्रज्ञा गोविंद गायकवाड, प्रज्ञा गोविंद गायकवाड, प्रज्ञा गोविंद गायकवाड, दोनच प्रज्ञा गोविंद गायकवाड. त्यानंतर प्रज्ञानंतर चैत्राली गजानन थोरात, चैत्राली गजानन थोरात, चैत्राली गजानन थोरात. चैत्राली पुढे या, चैत्राली, चैत्राली गजानन थोरात, चैत्राली गजानन थोरात. त्यानंतर या सगळ्या शाळांमधून जो प्रथम क्रमांक आहे ती प्रणाली प्रकाश पवार, प्रणाली प्रकाश पवार यांना 5555 आणि प्रशस्ती पत्र असं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. प्रणाली प्रकाश पवार, प्रणाली प्रकाश पवार. बंधूंनो, तुम्ही म्हणाल ह्या विद्यार्थ्यांनी कशात प्रावीण्य मिळवलं म्हणून त्यांना पारितोषिक देतात. त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे ती कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या कार्यावर ज्या परीक्षा घेतल्या, ज्या प्रश्नमंजुषा घेतल्या त्याच्यामध्ये हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. ते एखाद्या स्पोर्ट्स मध्ये, 10वी मध्ये, 9वी मध्ये तुला प्रावीण्य मिळवतात, पण कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याबद्दलच्या प्रश्नाची उत्तर देऊन ही जी यशस्वी झालेली मुलं आहेत, खरंच कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा अत्यंत उल्लेखनीय असा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी आपलं सकाळ वर्तमानपत्र की कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी ही ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली तेव्हापासून सकाळ पेपर हा नेहमीच माथाडी कामगारांच्या सुखदुःखाची प्रसिद्धी देण्यासाठी पुढे आलेला होता. मध्यंतरी सकाळ पेपरनं माथाडी कामगार चळवळीला एक मोठा या ठिकाणी आपल्याला सोहळ्यामध्ये एक सन्मानित करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे सकाळ पेपरनं एक 18 पादुकांचं या ठिकाणी दर्शन सोहळा हा सिडकोच्या एक्झिबिशन मध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, त्याचबरोबर संत निळोबाराय महाराज, श्री रामदास स्वामी, संत वेनाबाई, श्री गुरु महाअवतार बाबाजी, श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, त्याचबरोबर स्वामी ढेंबे स्वामी महाराज, श्री गजानन महाराज, परम सद्गुरु श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज, श्री गुरवणी महाराज आणि श्री गुरु बालाजी तांबे ह्या 18 संतांच्या पादुकांचं दर्शन हे आपल्या सिडकोच्या एक्झिबिशन हॉलमध्ये 26 आणि 27 ला ठेवलेलं आहे. आपण बाहेर बॅनर सुद्धा लावलेले आहेत. खरं ही संतांची, शुरांची, वीरांची भूमी आहे. आपण इथं सांप्रदायिक सगळी मंडळी आहेत. आपण हे संतांच्या पादुकांचं दर्शन घ्यायसाठी आपण तिथं तीर्थक्षेत्राला जातो, परंतु सकाळनं ही 18 तीर्थक्षेत्रच या नव्या मुंबईमध्ये आणलेली आहेत आणि तिथे हा दर्शन सोहळा ठेवलेला आहे. 26 आणि 27 ला मी हे संतांची नावं वाचून दाखवलेली आहेत. नरेंद्र पाटील साहेब यामध्ये या बाबतीत आपल्याला आव्हान करतील. मी यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, युनियनचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री आणि आमदार
शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सतीश जाधव आपल्याला विनंती वरती बसा. माथाडी कायद्याचे जनक कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 42व्या पुण्यतिथी निमित्ताने या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले माथाडी संघटनेचे सरचिटणीस कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील साहेब, माथाडी संघटनेचे दुसरे नेते हिंदुस्थान बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप साहेब, संघटनेचे अध्यक्ष एकनाथजी जाधव साहेब, चंद्रकांत शेठ पाटील साहेब, डॉक्टर हनुमंतराव पाटील, पोपटराव देशमुख, मनोज तमसुतकर, सूर्यकांत पाटील, रविकांत पाटील, भारती पाटील, रमेश पाटील, दिलीप खोट, आनंदरावजी पाटील, गोंगा पाटील, विक्रम पाटील, वसंतराव मानकुंबे, दत्ताजी रंगाडे, अर्जुनजी पाटील, विठ्ठल रनवडे, संभाजीराव जाधव, बर्मन पाटील, गायकवाड, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः माथाडी संघटनेच्या मराठा क्रांतीचा जनक कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांना आदरांजली वाहत असताना त्यांच्या सामर्थ्यावर महाराष्ट्रातला असलेला कष्टकरी कामगार उभा राहिला. त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ताकदीने पुढे नेण्याचा एक संकल्प आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी अंतिम आणण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणलं तर निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि हा कार्यक्रम आपण पोपटराव देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे कांदा बटाटा मार्केटमध्ये घ्यायचो. कोविडच्या कालावधीनंतर आणि अत्याचार झालेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर हा कार्यक्रम इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला 42 वर्षाचा असलेल्या कारकिर्दीचा त्याच्या अगोदरच्या असलेल्या अण्णासाहेब पाटलांच्या जीवनपटाचा उल्लेख अनेक वेळेला जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण करत असतो. एक नेता ज्याने कष्टकरी कामगारांसाठी एक कायदा बनवला, ज्याने आर्थिक दुर्बल असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी एक क्रांती केली, अशा नेत्याने या महाराष्ट्रामधल्या एका कामगारापासून असलेल्या अनेकांना न्याय देण्यासाठी घटना बनवली. माथाडी कायद्याचं रूपांतर होत असताना राजकीय नेतृत्वाचा असलेलं सहकार्य त्याच्या माध्यमातून इतिहास रचून लाखो कामगारांच्या असलेल्या कुटुंबाला आधार दिला. या कायद्याचा अभ्यास करावा आणि या कायद्याची अंमलबजावणी इतर घटकांसाठी करावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या कायद्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून अगदी खरेदी कामगारांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा माथाडी कायदा लागू करू शकतो का, इतका भक्कम कायदा उभा करण्याचा इतिहास घडवला. त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या विचाराच्या हा महाराष्ट्रामध्ये माथाडी कायदा उभा राहिला, माथाडी कामगार उभा राहिला. गुलाबराव जगतापांनी सांगितल्याप्रमाणे या कायद्यापुरत्या नुसतं कायद्यापुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या आर्थिक आणि त्यांच्या असलेल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पतसंस्थेची उभारणी केली आणि एवढ्यावर न थांबता ग्राहक मंचाच्या आणि ग्राहक सोसायटीच्या माध्यमातून स्वस्तामध्ये कुटुंबाला जीवनोपयोग अशा प्रकारच्या वस्तूंचा भंडार उभा करून दिला. हे करत असताना राजकारणाच्या अनेक लोकांचा असलेला कैलासवासी वसंतराव नाईकांपासून ते अगदी वसंतदादा यशवंतराव चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून
शरद पवार साहेबांच्या बरोबर, बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर, आताच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांच्या बरोबर ज्यांनी या कायद्याच्या निमित्ताने या ठिकाणी उभं असलेलं एक साम्राज्य उभं केलं, राजकारणातल्या असलेल्या धुरंधरांचा पाठिंबा घेऊन माथाडी कामगारांची घरकुल योजना सुद्धा राबवली, अशा दिग्गज नेत्याचं आज आपण स्मरण करतो. त्या काळामध्ये असलेला त्यांचा उभा, त्या काळामध्ये असलेली एकसंघता, या मुंबई क्षेत्रामध्ये दोनच कामगार क्षेत्र मोठे होते, ते गिरणी कामगार आणि एक माथाडी कामगार. त्या दोघांच्या असलेल्या ताकदीवरच या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या कार्यक्षेत्रात दिशा बदलली जायची. एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगारांची उभं करण्याचा इतिहास कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी उभा केला. संघटना फार नव्हत्या, परंतु त्या संघटनेच्या असलेल्या ताकदीवर राज्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी आणायचं आणि आपल्या असलेले निर्णय लावून घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा. आपण कधी बारकाईने बघितलं नाही, एखादा कायदा होतो व त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी सूत्रपणा आणायला लागते, आता बारकाईने अभ्यास केला तर माथाडी कायद्याबरोबर माथाडी बोर्ड निर्माण करायची आणि माथाडी बोर्डावर नियंत्रण करण्यासाठी कामगारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आणि शासकीय प्रतिनिधी निर्माण करायचे. आणि त्यासाठी त्याला नियंत्रण करत असताना त्याच्यामध्ये कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकाला कशा समाविष्ट करायचं, हा माथाडी कायद्याचा एक बारकावा होता. या देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे झाले, पण त्या कायद्यामधला पळवाटा 50 होत्या. माथाडी कायदा एक असा होता की त्या चौकटीमध्ये असलेल्या कायद्यातून कोणत्याही लोकांना सुटता येत नव्हता. कोर्टात गेल्यानंतर सुद्धा तो कायदा टिकत होता आणि त्याची अंमलबजावणी करायची त्या ठिकाणी नियम हा कोर्ट करत होता. अशा प्रकारचा भक्कम कायदा त्यावेळेला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी उभा करून दिला. आम्ही कधी बघत नाही, आपण फक्त माथाडी कायद्याची अंमलबजावणी होते. पण कायदा उभा करताना जे बारकावे लागतात ते बारकावे उभा करण्याचा परिस्थिती त्यावेळेला काशीनाथजी वळवेकर साहेब असतील, अशा दिग्गज अशा तज्ञ मंडळांच्या बरोबर काम करत असताना आदरणीय पाटील साहेबांनी उभं केलं. पण आताच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही वाटचाल करतो तर बराच पळवाटा निघालण्याचा प्रयत्न होतो. अनेक केसेस कोर्टामध्ये गेल्या, अनेक केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या. या केसेस गेल्यानंतर सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा अधिकार हा कोर्टाचा नसून हा अधिकार बोर्डाचा आणि बोर्डाने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. अशा प्रकारचा निर्णय या देशामध्ये फक्त कुठल्या कामगार कायद्यामध्ये करून दिला गेला, तो फक्त माथाडी कायद्यामध्ये करून गेला. हे आपल्याला लक्षात आहे. बघा आली प्रत्येक ह्याच्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतात आणि हस्तक्षेप करत असताना सरकारच्या चुकीची धोरणं असतील, प्रशासनाची चुकीची धोरणं असली की त्याच्यावर बोट ठेवून त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्याच्या बाबतीत मला सुतवाच केलं जातं. आणि अशा ह्या भक्कम कायद्याला मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला गेला. काही चुकीच्या प्रवृत्ती असतील, परंतु या ठिकाणी आता असलेल्या कामगार क्षेत्राकडे उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं का, उद्योगपतींना पायघड्या घातल्या जातात का, अशा प्रकारची चित्र त्या देशात आणि राज्यात निर्माण होत असताना त्याची झळ ती माथाडी कायद्याला सुद्धा लागते. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून या संदर्भामध्ये हा कायदा इतका भक्कम होता की मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला शिष्टमंडळ भेटायला गेलो सरकारला, तेव्हा त्या सरकारला ही भूमिका सांगत असताना काही मंडळींनी सरकारकडे ही कमिटी करताना या कायद्यातून पळवाट करण्यासाठी कायद्यातच बदल करण्याचा घाट घातला. त्याला कारण असं होतं की 28 कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये 28 असलेले केस माथाडीच्या संदर्भात मोठमोठ्या कंपन्यांनी टाकले होते. ते केस सुद्धा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी कायद्यामुळे बलाढ्य असलेल्या उद्योगपतींना सुद्धा शरणागती घ्यावी लागली. एवढी मजबूत अशा प्रकारची भक्कम अशा प्रकारची कायद्याची चौकट या कायद्यामुळे झाली होती. आणि म्हणूनच सरकार दरबारी आपला वर्तन वापरून माथाडी कायद्याला बदल देण्याच्या बाबतीत मला प्रयत्न केला जातो का, अशा प्रकारचं एक आव्हान मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झालं. आणि हे आव्हान ज्यावेळेला समोर आलं त्यावेळेला महाराष्ट्रातल्या असलेल्या या माथाडी
माथाडी संघटनेच्या आपल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या असलेल्या कायद्याला जो बदल सरकारच्या माध्यमातून होतोय त्याला आव्हान देण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला. वेळोवेळी आपण आंदोलन केली, वेळोवेळी या ठिकाणी संप केले. कारण आपली एकसंघ असलेली संघटनेच्या मध्ये अनेक माथाडी कायदा, माथाडी कामगार संघटना आल्या, विखुरल्या गेल्या आणि त्याच्यामुळे व्यापार बाहेर जातो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंदोलनाला सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आल्या. परंतु बाबा आढाव असतील आणि आपल्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी असतील, आपण नेते मंडळी सगळे एकत्र आहोत. आपण एकमेकांच्या बरोबर भांडण्यापेक्षा आता एकजुटीने अण्णासाहेबांचाच हा कायदा जिवंत ठेवण्यासाठी लढा घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्या माथाडी संघटनेने नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक कमिटी करून या असलेल्या आव्हानाला आपण समोर जाण्याचा प्रयत्न केला. दरवेळेला आपण आंदोलन करत होतो, सरकार आश्वासन देत होतं. मध्ये संयुक्त चिकित्सा समिती केली, कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये घडामोडी होत असताना त्याला थांबवण्याच्या बाबतीमध्ये यश आलं. परवाच्या दिवशी सुद्धा अधिवेशन होतं, परवाच्या अधिवेशनाच्या दिवशी सुद्धा आझाद मैदानावर आपलं आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाची दखल शेवटी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन जी समिती केलेली आहे त्या समितीमध्ये सुद्धा आता माथाडी कामगारांच्या नेत्यांना समाविष्ट करून तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा कायद्यात बदल केला जाणार नाही हा विश्वास दिला. हाच अण्णासाहेबांच्या असलेल्या एकजुटीचा विजय असं मला निश्चितपणे सांगावं. आव्हानं फार आहे. एक लढाई आपण अर्धी जिंकली म्हणजे लढाई जिंकली असं होणार नाही. भविष्य काळामध्ये यातल्या त्रुटी, यातल्या बारकावे, यातले पळवाटा या दूर करण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करणं ही खाराची गरज आहे. एका ठिकाणी एखादा निर्णय लागला तर त्याचा फटका सगळीकडे बसू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. आधुनिकीकरण, कंपन्यांमधला माथाडी कायदा, परस्पर जाणारा बाजार समितीच्या असलेल्या निर्णयाच्यामुळे झालेले बदल, मॉडेल ऍक्ट, केंद्राच्या राज्याच्या असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये कामगार कायद्याचा बदल करण्याच्या काही धोरणं आहेत. या धोरणाच्या संदर्भामध्ये कामगार अडचणीत येतो का अशा प्रकारची परिस्थिती सध्याच्या ह्या कारकिर्दीमध्ये आहे. आपण सगळे समोर बसलेलो आहोत, माथाडी कायद्याच्या चौकटीत समाविष्ट झालेले सुरक्षित आहोत. पण हे सुरक्षा कवच ज्या अण्णासाहेब पाटील साहेबांच्या कायद्यामुळे त्यांच्या असलेल्या प्रयत्नामुळे उभं राहिले ते सुरक्षा कवच हळूहळू फोडण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो उभा करून परत एकसंघतेने उभा करणं फार काळाची गरज आहे. त्यामुळे 42व्या पुण्यतिथी या दिवशी मला एवढंच सांगावं लागेल की आता आपल्याला या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये पडत जात असताना एक नवीन लढाई आपल्याला उभी करावी लागते. सरकार काय निर्णय घेईल त्याच्यावर आपण अवलंबून राहू. सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा निश्चितपणाने घेऊ. पण एक दिवस असा काळ येईल की ज्यावेळेला या कायद्याला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न होईल तर प्रत्येक जण अण्णासाहेब पाटील बोलून या असलेल्या आंदोलनाच्या मध्ये अग्रभागी राहून हा कायदा जिवंत राहिला पाहिजे यासाठी लढा करण्याची फार गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. खरं म्हटलं तर आपण बघतो आपण काही संस्कार संस्कृती ठेवून या ठिकाणी वागत असतो. मगाशी पोपटरावांनी सांगितलं की आपण परमेश्वराच्या पायाशी लीन होत असतो. आता ज्या परमेश्वराच्या पायाजवळ लीन होत होतो त्याच परमेश्वराच्या पादुका आपण या ठिकाणी नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये 26-27 तारखेला येत आहे आणि त्या येत असताना त्या 18 पादुका ज्या गुरुवर्यांच्या आहेत, ज्या गुरुदेवांच्या आहेत, तिथे नतमस्तक होत असताना आपल्या सर्वांनी सहकुटुंब जाऊन त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यावं अशा प्रकारची इच्छा या असलेल्या आयोजकांकडून निश्चितपणाने व्यक्त केली. हा विश्वास एवढ्यासाठी आहे कारण गावाची संस्कृती आणि संस्कार जपणारे आम्ही मंडळी अनेक पारायण सोहळे आपण या परिसरामध्ये करतो. आजही माऊलीचा आराधना गावातून या मुंबई शहरामध्ये आणण्याचा कोणी पुढाकार घेतला असेल तो सुद्धा माथाडी कामगारांनी घेतला याचा उल्लेख करत असताना या असलेल्या सर्व साधू संतांच्या दर्शनाच्या संदर्भातून आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला या पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की बदलत्या काळानुसार, बदलत्या आव्हानानुसार मजबूतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हीच अण्णासाहेबांना खरी आदरांजली असेल. आणि म्हणून
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत असताना मला अभिमानाने सांगावं लागेल की आजही या संघटनेच्या माध्यमावर कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास आणि त्याचा असलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो. आव्हानं बरीच आहे. बोर्ड मेंबरशिप नाही, बोर्ड मेंबर नाही आहे, प्रशासकाचा असलेला कारभार आहे, राज्य सरकारचा हस्तक्षेप आहे. आणि या सर्व गोष्टीच्या घडामोडीमुळे आपलं असलेलं स्वतंत्र अस्तित्व आपण संपतोय का काय याची निश्चितपणाने चिंता आहे. पण राजकारणावर आपल्या लोकांचा दबदबा होता. आता आपल्यावर राजकारणाचा दबदबा आहे का अशा प्रकारची परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आपण एक संघ आहोत अशा प्रकारचा विश्वास सार्थ करत असताना या गुरुदेवांचा आशीर्वाद मिळेल, अण्णासाहेब पाटील साहेबांचाच आशीर्वाद मिळेल, कैलास होते शिवराव पाटील असतील, संभाजीराव पाटील असतील, हा सगळ्या मंडळींचा आशीर्वाद बरोबर असेल. पण अनेक असलेल्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भातून भविष्य काळात त्या येणाऱ्या महाभयंकर आव्हानाला समोर जाण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांच्या पाठीमागे द्यावं अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या महाराष्ट्राच्या असलेल्या दिग्गज नेतृत्वाला आपण बघा, मागे आपण बघितलं की ज्याचा उल्लेख जगताप साहेबांनी केला. 2 आंदोलनं झाली. एक माथाडीचं झालं, त्याला न्याय मिळून लाखो माथाडी कामगार कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाच्या कौशल्यामुळे माथाडी कायद्याच्या सुरक्षा कवचामध्ये आले. 1982 साली ज्या अण्णासाहेब पाटील साहेबांनी असंख्य माथाडी कामगारांच्या ताकदीवर जात धर्म न बघता एका धर्माच्या असलेल्या आर्थिक दुर्बल माणसाला न्याय मिळवून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धार वाढवली. आज योगायोग आहे की त्याच वेळेला या नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा मराठ्यांचं वादळ ज्या वेळेला आलं तेव्हा अण्णासाहेबांचा सैनिक उभा राहिला आणि या मराठ्याच्या वादळांना 2 विचाराला समोर जात असताना भविष्य काळामध्ये तेवढ्या ताकदीने या दोन्ही विचाराच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत. साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी सक्षम आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न करणं ही त्यांना आदरांजली असेल. मी माझ्या आणि सर्वांच्या आपल्या वतीने, कुटुंबियाच्या वतीने त्या नेत्याला आदरांजली वाहून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण बदलत्या परिस्थितीमध्ये आपली एकसंघ शक्ती या संघटनेच्या पाठीशी ठेवून खंबीरपणे भक्कमपणे ठेवणे हीच खरी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना श्रद्धांजली आहे. या ठिकाणी शिवाजी पाटील आणि शशिकला पाटील या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार माननीय नरेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून अखिल भारतीय मराठा महासंघ चे संस्थापक कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करून आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील माझे वडील यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संघटनेचे अध्यक्ष आदरणीय एकनाथरावजी जाधव साहेब, ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले, ते माथाडी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे आमदार आदरणीय शिंदे साहेब, कार्याध्यक्ष गुलाबरावजी जगताप साहेब, त्याचबरोबर संयुक्त सरचिटणीस CR पाटील साहेब, रविकांतजी पाटील, त्याचबरोबर दिलीपरावजी खोंड, आनंद पाटील, माथाडी कामगार पतपेढीचे महाव्यवस्थापक रमेश पाटील, त्याचबरोबर नगरसेवक रविकांत पाटील, दिलीपरावजी खोंड, ज्यांनी वेळोवेळी या संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जबाबदारीमधून भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध काम करत आहेत, ते आदरणीय पोपटरावजी देशमुख साहेब,
त्याचबरोबर आदरणीय गुंगारावजी पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांतजी पाटील, त्याचबरोबर पतपिढीचे चेअरमन विठ्ठलराव दनावडे, ग्राहक सोसायटी संभाजीरावजी जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अंबळनेरचे जळगावचे पदाधिकारी विक्रांत पाटील, माजी अध्यक्ष पोपटरावजी धोंडे साहेब, मनोज जामसुदकर, अर्जुन पाटील, माथाडी चळवळीमध्ये वेळोवेळी प्रेम करणारे, त्यांच्या योगदान वसंतरावजी मानकुमरे साहेब, कामगार नेते दत्ता गंगाळे, कामगार नेते सतीशजी जाधव, स्वर्गीय डी.आर. पाटील साहेबांची कन्या शुभांगीताई, त्याचबरोबर शशिकला पाटील. आज खरं म्हणजे तर 23 मार्च 1982 ला 22 मार्च 1982 ला वडिलांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं, ज्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता. आणि अशा मोर्चा काढल्यानंतर महाराष्ट्रातील असणाऱ्या तळागाळातील असणाऱ्या मोठ्या संख्येने जमलेले त्यावेळेला न आरक्षणामध्ये असणारा समाज, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज आणि माथाडी कामगार होता. आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेबांनी जे मुद्दे मांडले होते, हे मुद्दे राज्य सरकारला पटत असून देखील पण काही पक्षाच्या धोरणाच्या विरोधात होते. आणि म्हणून अण्णासाहेबांना किंवा त्या मोर्चेकऱ्यांना योग्य न्याय त्यावेळेला मिळाला नाही आणि वडिलांनी तो कठोर निर्णय घेतला. खरं म्हणजे आमच्या जीवनातला आजचा हा काळा दिवस आणि ह्या दिवसाची रात्रपेक्षा सकाळ अशी दिसते की एकदम फ्लॅशबॅक सारखी दिसते. जसं आता आपण एखादा चित्रपट पाहिला तर तो काही दिवस डोळ्यासमोर असतो, तसं 42 वर्षापूर्वी आजचा दिवस हा तसाच्या तसा डोळ्यासमोर तो उजळतो आणि इतका अस्तव्यस्त होऊन जातो की त्या दिवसाला किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर हा विचार सातत्याने माझ्यासारख्या त्यावेळेच्या लहान मुलाला किंवा आत्ताच्याला पडतो की इतका कठोर निर्णय का घ्यावा. आज वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या वेळेमध्ये जातीचं आरक्षण मिळालं, मग कधी मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जो मराठा समाज होता या समाजाला या आरक्षणापासून जाणीवपूर्वक राज्यकर्त्यांनी वंचित ठेवलं. कारण ह्याच आरक्षणाचा उपभोग ह्याच मराठा समाजाच्या मोठ्या प्रवर्गाला कुठे वाटलं नाही की अरे कोणतरी माथाडी कामगार आहे, कोणतरी डबेवाले कामगार आहे, कोणतरी शेतकरी आहे, कुठला तरी बेरोजगार तरुण आहे जो आपला मतदारसंघ आहे, जो आपल्या पक्षाचं काम करतो, जो माझं काम करतो. आणि राज्यकर्त्यांनी वेळोवेळी या मराठा समाजाच्या असणाऱ्या ग्रामीण भाग आणि कष्टकऱ्यांना या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. आज ज्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे करतो त्यावेळची परिस्थिती फारच बिकट आहे. म्हणजे मनोज जरांगेंच्या अगोदर स्वर्गीय विनायकराव मेटे कित्येक वर्ष लढले, देवीदास वरखेड सर ज्यांची माझी कधी प्रत्यक्षात भेट झाली नाही, मराठवाड्याचा त्यावेळेचा एक प्राध्यापक, आणि त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे, असंख्य मराठा चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी योगदान खास करून मराठवाड्यातल्या लोकांनी दिलं की ज्या मराठवाड्यामध्ये गरिबी आहे. आमचा सातारा काय सुजलाम सुफलाम आहे, सांगली सुजलाम सुफलाम आहे, सोलापूर त्याच्यानंतर कोल्हापूर याच्यामध्ये झळ दिसत नाही, नाशिकमध्ये पण एवढी झळ दिसत नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये. याचं कारण काय तर आमच्याकडे कोयना धरण आहे, ऊस आहे, ऊस उत्पादक शेतकरी आहे, आमच्याकडे साखर कारखाने आहेत, आमच्या भागामध्ये एक विजन होतं लोकांचं, कारखानदार आला, पाणी साठवण्यात आलं, वेगवेगळ्या योजना आल्या. माथाडी कामगार कायदा पण आहे, हे कारणीभूत आहे. तुमचा डबेवाला कामगार आहे जो काबाड कष्ट करत होता मुंबईला, पण ह्या मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून अण्णासाहेबांनी त्या दिवशीची घेतलेली टोकाची भूमिका, ज्या टोकाच्या भूमिकेमुळे
परिवाराला सगळ्यात मोठा धक्का बसला तो भूतकाळामध्ये कधीच तो सावरून त्या ठिकाणी आला नाही. कधी कधी आम्ही भावना व्यक्त करत असताना फार गंभीर होतो, कारण एखाद्या घरातला कर्ता पुरुष ज्या वेळेला जातो त्यावेळेला 42 मराठा बांधवांच्या घरामध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आमची झाली होती. संघटनेमध्ये असणारा परतचा निर्माण झालेला वादविवाद, संघटनेमध्ये खुर्च्यासाठी लढाई व निवडणुकीला सामोरं जात असताना स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेबांनाही त्यामध्ये फार मोठं तारंबळ झाली होती, वस्तुस्थिती होती. काय काय कारण कोण कोण होते ते सगळं आपल्याला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये स्थिर संघटना निर्माण करणं, मराठा नाही तर माथाडी कामगारांना तरी न्याय देणं, फार मोठी जबाबदारी स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेबांच्या खांद्यावर त्यावेळेला पडली होती, ज्याची साथ त्या काळातील सगळ्यांनीच त्या ठिकाणी दिली. आज माथाडी चळवळीमधल्या प्रसंगाबद्दल शिंदे साहेबांनी भाषण करत असताना मला आश्चर्य वाटतं की राज्य सरकारचं वारंवार धोरण कामगार विरोधी का आहे? का आम्हाला शाहीरबाई शेखची आज आठवण येत नाही? का आम्हाला आमचे त्यावेळेचे असणारे अरुण मेहता आठवत नाही? का कधीतरी हसन मुश्रीफ किंवा गणेश नाईक साहेब, ज्या गणेश नाईकांनी कामगार मंत्री असताना नवी मुंबईमध्ये या माथाडी कामगार उद्या यदाकदाचित माझा स्पर्धक होऊ शकतो, परंतु तसा विचार न करता या माथाडी कामगारांना अण्णासाहेबांच्या वेळोवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना न्याय देण्याचं काम केलं. आज या राज्यकर्त्यांमध्ये भूमिका काय झालेली? देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व 2016ला आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आम्ही तारलो गेलो. किंबहुना कालचा जो निर्णय झाला 34 माथाडी बोर्डाचा, जे विधेयक आलं ते विधेयक थांबवण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं. त्याला सभागृहामध्ये मान्यता मिळाली. काल परवा जे आंदोलन झालं त्या आंदोलनालाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठक सभागृहामध्ये बोलवली. त्या सभागृहाच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की 4 भिंतीच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही कामगार चळवळीतले नेतेच कारखानदारांकडे जाऊन जर कॉन्ट्रॅक्ट घेत असतील किंवा काही कामगार नेते माथाडी कायद्याच्या नावाखाली जर खंडणी गोळा करत असतील तर आम्ही काय करायचं? आम्हाला जर कारखानदारांनी याद्या दिल्या खंडणीखोरांच्या, आम्हाला जर कारखानदारांनी याद्या दिल्या तुमच्याच काही कामगार नेत्यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरांच्या, तर मग आम्ही काय निर्णय घ्यायचा? ही गांभीर्य त्यावेळेला कुणी घेतलं का नाही घेतलं माहित नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वचन आमच्याकडनं घेतलं की तुम्हीच कामगार नेत्यांनी याच्यामध्ये जर मार्ग काढला तर आम्ही काहीतरी याचा विचार करू, नाहीतर 34 नंबरचं विधेयक हे अटळ आहे. आणि म्हणून ज्या समितीचे गठन केलं, त्या गठन करत असतानाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः निर्णय न घेता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला ताबडतोब हातात धरून नेलं. मुश्किल होतं. मुख्यमंत्र्यांची गर्दी बळवंतराव पवारने बघितली, गुलाबराव जगतापांनी बघितली, अविनाश रामिष्ठ यांनी बघितली आणि उभ्या उभ्या चर्चा केली. जी बैठक 2:30 वाजता लागणार होती ती बैठक 12 वाजता उभ्या उभ्या घेतली आणि दोघांनी एकमत केलं की या राज्यामध्ये अण्णासाहेबांच्या कायद्याला धक्का लावण्याची आमची बिलकुलही मनसुबा नाहीये, परंतु जर ह्याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीची लोक जर थांबली नाही तर आम्हाला या कायद्यामध्ये बदल करावा लागेल. हे स्पष्टपणे का भूमिका घेतली आणि त्या समितीचं गठन केलं. आता आपली जबाबदारी काय आहे? कालच्या आमच्या ग्राहक पतपेढीच्या आमच्या कालच्या युनियनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेला आम्ही उपस्थिती घेतली की साधारण 1800 ते 2000 फक्त टोळ्या युनियनचे सभासद आहेत. आणि प्रत्यक्षामध्ये उपस्थित घेतल्यानंतर लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण संघटनेसाठी किती योगदान देतोय, आपण संघटना म्हणून किती काम करतोय. एखाद्या टोळीचा प्रसंग आला की टोळी युनियनच्या कार्यालयामध्ये येते, आपला प्रश्न मिटला की गेले गावाला, गेले परत गोडाऊन मध्ये, कोणी बघायला तयार नाही. आज माथाडी कामगार संघटनेची चळवळ कशा प्रकारे वाढल्या लागली तर मालकांच्या बाजूने जायला लागले. आज असा बदल निर्माण झाला मालकांमध्ये की जो म्हणतो की बोर्डाच्या रेटपेक्षा
पेक्षा कमी काम करणार का? लेवी न घेता काम करणार का? नाही काम करणार. ठीक आहे, मी अनरेस्ट कामगार आणतो आणि 2 महिने 3 महिने 6 महिने वर्षभर तो कामगार तो म्हणतो अरे अण्णासाहेबांचा कायदा, लेवी घेतली पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, बोनस मिळाला पाहिजे. आणि मग त्या बिचाऱ्या कामगाराला एकतर कुठल्या तरी गुंडांच्या माध्यमातून हाणलं जातं, मारलं जातं, त्यांच्यावरती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हे दाखल झाले जाते. तेव्हा मग चेअरमन मिटिंग लावतो आणि चेअरमन सांगतो अरे तुम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही मजुरीचा दर कमी करा. आणि त्यावेळेला माथाडी कायद्यामध्ये ज्याचा अभ्यास फार सगळ्यांचा दांडगा आहे की जर मालकाने माथाडी बोर्डामध्ये पैसे भरले नाहीत तर त्याच्यावरती रिकव्हरीचा कायदा लागू करू शकतो. तिथं आम्ही पण दिरंगाई करायला लागलेलो, ही वस्तुस्थिती आहे. अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी जयंतीमध्ये आपण उपस्थित राहून लोकांसमोर आदरांजली वाहतो, परंतु कधीतरी राज्यकर्त्यांनी हा विचार केला पाहिजे अरे कुठे गेले माथाडी बोर्डाचे जे अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांनी कधीतरी याच माथाडी कामगार कायद्याचं सुभाष देसाई ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला पाठ राखण केली होती, ऍज ऑफिसरनी पाठ राखण केली होती, कमिशनरनी केली होती. नाही, हा उद्योग विभागाने जी बैठक लावली होती त्या उद्योग विभागामध्ये ह्याच कामगार कायद्याच्या बद्दलचं पाठ राखण करून उद्योग विभागाला निर्णय घ्यायला भाग पाडला होता. आज ते कामगार अधिकारी आहेत का? आमच्याकडच्या बोर्डाचे कामगारांचे जे अधिकारी आहेत पैसे फेक, तमाशा देखील. दुर्भाग्य आहे, साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त साहेबांचा मुलगा म्हणून हे बोलणं हे मला शोभत नाही, पण लबाड बोलणं हे मला पटत नाही. उगीच मी डिंग्या मारेल, उगीच मी माझी तुंतुनार वाजवणार, काही उपयोगाचं नाही. मी आणि शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला माथाडी बोर्डाचा, परवा चेअरमनी बदलला. ज्या बोर्डामध्ये आपण निर्णय घेतो त्या बोर्डामध्ये निर्णय घेतल्यानंतर एखाद्याला पसंत पडला नाही तर तो कोर्टात जातो. कोर्ट काय म्हणतो, बोर्डामध्ये जाऊन निर्णय घ्या. कालपर्यंत बोर्ड चांगलं होतं, आताच्या बोर्डाचे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. आणि आपलेही काही माथाडींचे नेते पैसे घेऊन 24 तासात का 12 तासात किंवा सकाळी पैसे दिले तर संध्याकाळी ऑर्डर काढतात, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही चळवळ बदलूया का? आपण ही चळवळ बदली करूया असं मला वाटायला. एक मताने ठराव घेऊया साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त की युनियनला पैसे नाही द्यायचे, युनियनला वर्गणी द्यायची नाही द्यायची, बोर्डात पैसे घेऊन निर्णय घ्यायचा. मग ह्यानं त्याच्या विरोधात घ्यायचा, त्याने ह्याच्या विरोधात घ्यायचा आणि या कायद्याचा चोंडा मोंडा करायचा. आणि मग कधीतरी कायद्याच्या विरोधात आलं की मग युनियन ऑफिस मध्ये येऊन उभं राहायचं. नाही नाही, आता अण्णासाहेबांच्या युनियनने पुढाकार घ्यावा. एक किती विषय गंभीर आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत असतो की बैठकीला येत जा. कामगार चळवळीमध्ये ह्याच्यापेक्षा वाईट दिवस कुणामुळे आले ते माहित नाही, कोण नेतृत्व आहे ते माहित नाही, पाठराखण करणारा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आज आहे उद्या आहे का मला तो माहित नाही. पण आपण कुठे आहोत हा विचार करण्याची भूमिका आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. दुर्भाग्याने परिस्थिती इतकी हळूहळू बिकट होत चाललेली आहे की मलाही कधी कधी वाटायला लागले की आता मी थांबलं पाहिजे. कारण आता संघटनेची वाटचाल अशा उद्योगपत्यांच्या बाजूने जायला लागलेली आहे की जे बोर्डामध्ये पैसेच भरत नाहीत, जे लेवीज देत नाहीत. आणि जो कामगार 2-2, 3-3 वर्ष म्हणतो की नाही अण्णासाहेबांच्या विचाराच्या कायद्याचा मी वापर करेल, मी बोर्डामध्ये पैसे घेईल, मी बोर्डामध्ये पगार घेईल, तो पण आता हातबल झाला, तो पण आता कुठेतरी गळायला लागलाय. 1.5-1.5, 2-2 वर्ष पगार नाहीये आणि ह्याला आम्ही डोळे उघडे करून बघणार. मग एक जण लढणार, एक जण पाठराखण करणार मालकाची. कामगारांच्या नेत्यांमध्ये इतका वाढ झालेला आहे, प्रचंड वाढ झालेला आहे. आता आमचा भाजीपाला मार्केट घ्या ना, एक कामगार पूर्ण संघटना आपली होती, पतपिढीचं कर्ज जास्त दिलं, म्हणून एका रात्रीतच लोक निघून गेली. आणि एक कामगार दररोज मार्केटमध्ये जातो,
वेळेवर हजर राहतो, काटा करतो, काट्यावर उभा राहतो, जो कधीतरी मुकादम होता, जो कामगार म्हणून काम करतो, त्याला बोर्ड संरक्षण देऊ शकत नाही. कुठे गेला आमचा कायदा? आमच्या गृहामध्ये व्यापाऱ्यांनी व्यवसायामध्ये परिवर्तन केलं. गलतान बाजार येत होतं म्हणजे सुतळीचं, त्यात प्लास्टिक आणलं. परवाचा एक व्हिडिओ महाराष्ट्राने पाहिला की एक बाई बिचारी अडकली, लाट तिच्या अंगावर पडला. अरे पण त्या व्यापाऱ्यांची काय जबाबदारी आहे का नाही? अन्नधान्य मार्केटची काय जबाबदारी आहे का नाही? 14 मार्केटच्या व्यापाऱ्यांची काय जबाबदारी आहे का नाही? कांदा बटाटा पण गलतान बाजार मध्ये जातो, आता सुतळीच्या प्लास्टिकच्या याच्यात बाजारमध्ये येतो. कामगारांचं काय आयुष्य आहे का नाही? पण काय झालंय, व्यापारी वर्गही या भूमिकेमध्ये आलेला आहात. तुम्ही करताय तर करा, नाहीतर आम्ही वेअरहाऊसला माल टाकतो. आणि वेअरहाऊस मध्ये आपलाच एखादा वारणार, आपलाच एखादा मार्केटचा कामगार कमी मजुरीमध्ये काम करत असतो, जो बोर्डामध्ये पैसे भरत नाही, जो रोकडीमध्ये घेतो. कसं आपण स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांना अभिवादन करायचं? कुठल्या तोंडाने करायचं की साहेब आम्ही तुम्हाला अभिवादन करतो, तुम्ही इतका चांगला कायदा बनवला, पण आताच्या पिढीला तुमच्या कायद्याची फक्त नावापुरती गरज आहे, पण प्रत्यक्षामध्ये बोर्डात पैसे भरायची आम्हाला गरज वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही अपेक्षा करतो की कधीतरी लढाई संपेल, कधीतरी न्याय मिळेल, पण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये हे इतकी परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. मग पुण्याचा विषय असू दे, आमचा मुंबईचा विषय असू दे, आमचा कुठलाही विषय असू दे, अरे ज्या माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य मिळत होतं, आज तिथं कामगार विभाग हे काय म्हणतात त्याला, जाहिरातीतून माणसं भरणार आहे आणि आम्ही बघायची भूमिका घेणार आहे. म्हणजे ना कामगार विभागाला काय पडलेली आहे. मला तर कधी कधी वाटतं, आता हा जो कार्यक्रम आहे हा टीव्ही चॅनल वाले पण बघतात ऑनलाईन, मला तर कधी कधी वाटतं ना की आपण त्या कामगार विभागातल्या लोकांना पैसे देऊनच काम केलं पाहिजे. जाऊ दे बाबा, हे पैसे घे पण भीक नको, पण पुत्र आवर. म्हणजे हे पैसे घे पण आम्हाला न्याय दे. लोक तुम्ही हलवताय, पण हे तुम्हाला पटणारी गोष्ट आहे का? पोलीस डिपार्टमेंट मध्ये वाईट परिस्थिती आहे, खोटे गुन्हे दाखल होतात, काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांचं ज्याचं कोणीच वाली नाहीये, कामगारांमध्ये न्याय मिळत नाही. आणि आपण फक्त अण्णासाहेबांचं खरंच कौतुक करतो, पण ते कौतुक करत असताना कुठेतरी आत्मपरिश्रम करतो का? की ज्या चळवळीतून आपण जन्माला आलो त्या चळवळीला आपण खरंच स्वतःचा जीव धोक्यात ठेवून काम करतो का? ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकाने या संघटनेमध्ये वेळोवेळी राजकारणामध्ये आपापली पदं जबाबदाऱ्या मोठ्या केल्या, पण समोर बसणारा जो सामान्य कामगार आहे याच्यासाठी आपल्याला वेळ आहे का? आत्मचिंतन करण्याचे वेळ आहे. आणि म्हणून कधी कधी या माझ्या वडिलांना बघतो, विचार करतो, मी सल्यूट करतो यांना. अक्षरशः मी म्हणतो अरे काय व्यक्तिमत्व आहे रे. माझ्यासारखा एक तरुण मुलगा एक पाहतो की काँग्रेसचे यशवंतराव चव्हाणांच्या जवळची माणसं, काँग्रेस पक्षातल्या इंदिरा गांधी मुंबईला आले की त्यावेळेला माथाडी कामगार गर्दी गोळा करायला आणि आमचा गिरणी कामगार गर्दी गोळा करायला. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखं त्यावेळेचं तरुण नेतृत्व ज्यांनी अण्णासाहेबांच्या विविध कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून अण्णासाहेबांची चळवळ त्यांनी पाहिली. विधान परिषदेची आमदारकी, मुंबईमध्ये कुस्ती महासंघ, काँग्रेसचे अध्यक्ष, त्याच्यानंतर इंटकचे, एवढं होऊन पण जर टोकाची भूमिका घेत असतील तर त्यांना या चळवळीमधलं किती मर्म असेल हे 42 वर्षापूर्वी जे त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी कठोर निर्णय घेतला. मग आजचे राज्यकर्ते आणि कामगार नेत्यांची भूमिका आज काय आहे हे आत्मचिंतन करायची गरज या ठिकाणी आहे. जरंगेंचं आंदोलन, ज्या आंदोलनाला पाठबळ देत असताना आजपर्यंत जेवढी आंदोलनं नवी मुंबईच्या दिशेने गेलेली आहेत तिथं अण्णासाहेबांचा माथाडी कामगार खंखरपणे उभा राहिला. मग 2014ला आम्ही ज्या वेळेला मस्जिद बंदरवरून आझाद मैदानला निघालो त्यावेळेला अण्णासाहेबांचा माथाडी कामगार निघाला. त्याचं नेतृत्व जरी कुणी केलं असतं तरी अण्णासाहेबांचा
कामगार केला, ही जमेची बाजू त्यावेळेला होती. आज कामगार तुम्हाला 2016-17 आझाद मैदानला दिसला, जो जरंगेंच्या वेळेला दिसला. आज कोपरखैरणाचा कामगार, त्याची भगिनी, त्याची बायको मुंबईमध्ये, विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रामधून आलेला जो मराठा समाज आहे, त्या समाजाला भाकरी आणि भाजी बांधून देण्याचं काम केलं. तर दाना बंदर, चौदा मार्केट, कांदा बटाटा, फ्रूट मार्केट, भाजीपाला मार्केटच्या कामगारांनी स्वतः जेवण वाढलं. ही वस्तुस्थिती आम्ही डोळ्याने पाहिलेली. आणि या सगळ्या योगदानामध्ये पुढाकार कुणी घ्यायचं, म्हणजे मी कुणी म्हणायचं, आत्मचिंतनाची गरज आहे. अण्णासाहेबांचं नाव आल्यानंतर पलीकडले कुणाचंच नाव चालू शकत नाही, कारण त्यांनी जर हे रोपटच लावलं नसतं तर यदा कदाचित आज जी फळं किंवा जी पारंब्या किंवा जी झाडं तोडून आपण आपल्या गलीच्या घरामध्ये जे फर्निचर बनवतो ना, ते पण बनवता आलं नसतं. ही वस्तुस्थिती आहे. तर मग अशा वडिलांच्या आज पुण्यतिथी निमित्ताने आज खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन जे आम्ही कोविडच्या काळामध्ये स्थापन केलं, या फाउंडेशनच्या वतीनं वडिलांच्या बद्दलची एक आम्ही स्पर्धा घेतली होती. त्या सगळ्या मुलांना मी शुभेच्छा देतो. गरीब घराण्यातली मुलं, म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिकलेल्या मुलांनी त्याचा भाग घेतला. त्याचे एक एक निवेदन मी वाचलं, म्हणजे त्यांना मटेरियल पण दिलं. त्यातल्या त्यात त्यांनी शोधून जे वाचलं, डोळ्यामध्ये अश्रू आणण्यासारखं होतं. खरंच त्या मुलांचं मी कौतुक करतो. जरी आम्हाला फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला तुमचा सन्मान करण्यामध्ये जरी उशीर लागला असला तरी खरंच तुम्ही खूप चांगलं केलं. तुमच्यासारखी तरुण मुलं ही अण्णासाहेबांच्या विचारांमध्ये प्रेरित होतात, ही जमेची बाब त्या ठिकाणी आहे. आज खरं म्हणजे तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झाल्याचा शहीद दिन पण साजरा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मग आमचे भगतसिंग असतील, सद्गुरू असतील, त्या ठिकाणी असणारे राजगुरू असतील, या सगळ्यांना मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रणामाने वंदन करतो. आणि 42व्या अण्णासाहेबांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करत असताना एकच तुम्हाला विनंती करतो, कार्यक्रमामध्ये राज्यकर्त्यांना बोलवण्याचा न निर्णय घेण्याचं कारणच 2 वर्षापूर्वी वेगळं होतं. याचं कारण फार स्पष्ट होतं की नक्की राज्यकर्त्यांना बोलवतो, त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते राज्यकर्ते 23 मार्चला येऊन अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भाषण करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ते काहीच अंमलबजावणी करत नाही. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की अजून काय आमच्या माथाडी चळवळीवरचं असणारं जे काळं ढग आहे ते गेलेलं नाही. आणि कुठेतरी वर्षातनं एका तरी कार्यक्रमामध्ये आम्ही मनमोकळेपणाने बसून आपली विचार मांडत जाऊ आमच्या कामगारांसमोर. तिकडची संख्या कमी करण्याचा प्रश्न यासाठी आला की आमचा पत्रकार बांधव असतो. राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली, राज्यकर्त्यांना बोलवलं नाही, ही चर्चेचं माध्यम तयार होतं. परंतु कुणीतरी राज्यकर्त्यांना विचारतं का? संभाजीराव पाटील निलंगेकरला कुणी जाऊन विचारलं का की एका वर्षी तुम्ही आला होता आणि तुम्ही म्हटलं होतं की 90 दिवसाच्या आतमध्ये आम्ही माथाडी बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी कामावर लावू, हे कुठल्या पत्रकारांनी विचारलं का? कधीतरी एकनाथ शिंदे साहेबांना कुणी विचारलं का? तुम्ही 25 सप्टेंबरला गेलात, कधीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं का? किंवा आज अजितदादा पवारांना कुणी विचारलं का पत्रकारांना? अरे अण्णासाहेबांच्या जयंतीला वर्षोवर्षी जात होता, पण आज तो माथाडी चळवळ अडचणीमध्ये आली तर तुमची भूमिका काय ह्यामध्ये? म्हणून ठरवलं की 25 सप्टेंबर हे साहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही जरा जल्लोषात साजरा करू. पण पुण्यतिथी ही भावना, ही आमची कौटुंबिक भावना आहे, ही आमच्या कौटुंबिक वेदना आहेत, हे आम्ही आमच्याच घरामध्ये बसून त्याच्यामध्ये चिंतन मिंतन करू की आमची आजची परिस्थिती, आमची आजची चळवळ ही कुठल्या दिशेला चाललेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्व कामगार कार्यकर्त्यांना विनंती, प्रत्येकाला असं वाटतं की आज इथे नेतृत्व वाढत चाललेलं आहे. म्हणजे माथाडी हॉस्पिटलमध्ये हनुमंतराव चांगलं काम करतात, रमेश पाटील चांगलं काम करतात, भारतीताई करतायत,
अर्जुन करतायत, आनंद करतायत, नवीन पिढीने इतकं मोठं योगदान देतात या माथाडी चळवळीमध्ये. मला तर वाटायला लागले आनंद. आता मीच म्हटलं माझ्यात असं ठरायला लागलं की मला आता जरा या सगळ्यांकडनं युनियन चळवळ कशी चालवली पाहिजे शिकलं पाहिजे. कारण कधी कधी एवढं आटापिटा करून पण बोर्डामध्ये ज्या वेळेला हा धंदा होतो त्यावेळेला वाईट वाटतं. चेअरमन पैसे घेतल्याशिवाय कामगाराला न्याय देत नाही त्यावेळेला वाईट वाटतं. आणि आमच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं शिकायची वेळ आहे. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शिंदे साहेबांकडनं शिकलं पाहिजे, जगतापांकडनं, चंद्रकांत पाटील, रविकांत, सूर्यकांत, मनोज पाटील, मनोज जामसुदकर, कधीतरी वसंतराव मानकुमरे, की कसं कामगाराला न्याय द्यायचा पैसे न घेता. हे आम्हाला कुणीतरी टॉनिक सांगा, हे कुणीतरी आम्हाला मंत्र सांगा. जर मालक कामगारांना देशोधडीला लावत असेल तर मग 10 रुपयामध्ये काम करायचं का बोर्डाच्या मजुरीप्रमाणे काम करायचं? आणि बोर्डामध्ये जर मालक भरतच नसेल तर मग काय करायचं? कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं का त्या मालकाला सांगायचं नाही नाही आम्ही लढणार, आम्ही तुझ्या विरोधात लढणार, पण खऱ्या कामगारांना न्याय देणार. 6-6 महिने कामगाराच्या बोर्डामध्ये हातामध्ये पगार जात नसतील, मग तो मराठी असो, भैया असो, कुठलाही समाज असो, मग त्यांच्याबद्दलची भूमिका काय घेणार? मला शिकलं पाहिजे या लोकांकडनं. कारण मागच्या काही वर्षापासून मी काही लोकांच्या विरोधामध्ये, कॉन्ट्रॅक्टरांच्या विरोधामध्ये भांडत असताना मला कुठेतरी वाटतंय की मला आता अजून माझ्या ज्ञानात भर पडणं गरजेचं आहे. काहीतरी असं वाटतं कामगार मंत्र्याकडे जावं, त्यांना विचार साहेब आमच्या वारणारांची काय चूक झाली? तुम्ही अचानकपणे बाजार समितीमधून वारणारच काढायचं ठरवलं. मग तुम्हाला आम्ही एकेकाने 2-2 हजार रुपये गोळा केले होते, मग तुम्हाला 10,000 रुपये गोळा करू का? तुमच्या निवडणुकीमध्ये पैसे कमी पडतात का? आमच्या माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी म्हणून प्राधान्य द्या. किती रुपयाचा दर काढायचा? या लाजाने आम्ही बोलायचं का? अरे आम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून मला जिथे लाज वाटते ना तिथं मला रस नाही राहत. स्पष्टपणे भूमिका मांडताना कित्येक वेळेला मी माझ्या अडचणीमध्ये वाढ करत असतो, ही वस्तुस्थिती आहे. पण माझी अडचण ती स्वाभाविकच आहे. काहींना वेगळ्या प्रकारे काम करायची सवय, माझ्यामध्ये काम करायची पद्धत यदाकदाची जरा वेगळी आहे. परंतु माथाडी चळवळ मनापासून सांगतो अडचणीमध्ये आहे. या अडचणीला आपण कसे सामोरं जाणार ही मला कल्पना नाहीये, परंतु याचा विचार आपण प्रत्येकाने करावा एवढी विनंती करतो. कधी कधी तर मी खरं सांगतो असं वाटतं की एखादा बोर्डाच्या खाली जाऊन एखाद्याची बली द्यावी, त्या कोंबड्या नाहीतर त्या वडतुंबीला जावं, नाहीतर आमच्या त्या मांढरे देवीला जावं आणि कौल घ्यावा की जो कामगारांचा पैसा खाईल त्याचा कार्यक्रम वाजव. खरं सांगतोय मी. रमेशचा काय अनुभव का मला नाही माहिती. पोपटराव धोंडे हसले कारण ते वाईच्या 2 टोकावरती आहे. त्यांचं गाव असं आहे की इथं मांढरे देवी आणि इथं वडतुंबी, बरोबर आहे का नाही? मी गावी आलो म्हणून सांगतो. जुन्नरच्या भागांचा काय अनुभव आहे का मला? कोकणातलं कोण आहे का बाबा? अरे काहीतरी केलं पाहिजे ना. एकतर तुम्ही त्यांना पैसे दिले पाहिजे, यातर तुम्ही मग असं काहीतरी केलं पाहिजे. कामगार चळवळीमध्ये अण्णासाहेबांनी हे कधीच शिकवलं नव्हतं. मला असं आठवतं की माझे मोठे बंधू स्वर्गीय शिवाजीराव पाटील होते, त्यावेळेला असं निर्णय विकत घेण्याची परंपरा नव्हती. युपी कोळशोरेचं आंदोलनात जरी आम्ही लहान होतो, पण त्याच्यानंतर जी माथाडी चळवळीमध्ये माणसं भरती लावणं, राजीनाम्याच्या जागेवरती पैसे घेणं जो प्रकार सुरू झाला तो कालांतराने थांबला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कामगार बंधूंनो, अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करत असताना व्यक्तीपेक्षा अण्णासाहेब आणि अण्णासाहेबांनी घालून दिलेला कायदा हा चिरकाळ जिवंत राहण्यासाठी आपल्याला आता तर म्हणायला लागेल म्हाताऱ्या कोताऱ्यांना बाहेर पडावं लागेल. नवीन असणारा कामगार आता वेगळ्याच विचारांमध्ये बोर्डा चेअरमनची जाऊन सेटिंग करू शकतो, इन्स्पेक्टरचे जाऊन व्हिजिट करू शकतो. काही इन्स्पेक्टर आले पण मला मी बघितलं त्यांना, वस्तुस्थिती आहे. पण मूळ कामगार कायदा जर जिवंत ठेवायचा असेल तर कुठेतरी हातामध्ये एखादा बोकुड घ्यावा लागेल, बोर्डाच्या खाली त्याला घेऊन जावं लागेल, त्याची बळी द्यावा लागेल आणि ते बळी दिल्यानंतरच कुठेतरी न्याय मिळाला तर योग्य राहील. नाहीतर परमेश्वर तू सांभाळ बाबा आम्हाला. आणि परमेश्वर पण आता येणार आहे.
म्हणजे सकाळच्या एका चांगल्या सकाळ पेपरनी एक खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. 17 साधू संतांच्या पादुका आणि त्यांचं दर्शन. फक्त एवढंच विनंती करेल, पादुकांचं दर्शन घेत असताना माथाडी चळवळीचे असणारे लाचखोर खाणारे कामगार नेते, लाचखोर खाणारे कामगार अधिकारी आणि यदा कदाचित कामगार मंत्रालय कार्यालयाचा इडियापिडा दूर कर, एवढं तुम्ही नवस करा. मला विश्वास आहे तुमच्या नवसाला यश येईल. बकरं न देता कोंबड्या न देता या साधू संताला काहीच लागत नाही. आणि या साधू संताला खरंच मुला सकट घेऊन जा, बायको सकट घेऊन जा. कारण तुमच्या कामावरती तुमचा परिवार, तुमच्या मुलाचं शिक्षण चालतंय, माझ्यामुळे नाही चालत आहे. त्याच्यामुळे त्यांना घेऊन जावी एवढीच विनंती करतो. या सगळ्या लांबलेल्या भाषणाला थांबवत असताना अण्णासाहेबांचे विचार, अण्णासाहेबांची धोरणं ही फक्त तुमच्या म्हातारीपुरतीच मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही पोचताना आम्हाला पाहायला मिळते. संधी मिळाली मला देवेंद्रजींनी दिल्यामुळे, संधी मिळाली एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे 80,000 आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज उद्योजक झालेला आहे. आमचे 10 ते 15 माथाडी कामगारांनी गाडीसाठी कर्ज घेतलंय आणि पर्यायी व्यवसाय त्यांनी आता सुरू केलेला आहे. तसं मी कित्येक मराठा बांधवांना सांगतो की तुम्ही धाडस करा. कित्येक कामगार रिक्षा चालवतात, नाही टोळीचा पगार परवडत, भाजीपाला मार्केटमध्ये नाही परवडत, दाना बंदर मध्ये नाही परवडत. तो कुणाला म्हणतो माहिती आहे मला, माथाडी कामगार, पण तो मराठा आहे आणि तो माथाडी कामगार अण्णासाहेबांचा आहे. त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घ्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज एक 2 मिनिटं म्हणजे आजच्या दिवशी आपण काय सत्कार करत नाही, वस्तुस्थिती आहे. कारण आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला एक दुःख दिवस आहे, काळा दिवस आहे. काल परवा आपली कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये जे काही आपल्याला मधल्या आंदोलनामध्ये यश मिळालं त्याचा सत्कार नाही, परंतु कित्येक वर्षापासून आपल्या संघटनेचा कोणीही वकील तिला नोकरी मिळाली नव्हती. आजही काही ताईंचा सत्कार करणं आम्हाला योग्य वाटणार नाही, तेही स्वीकारणार नाही. परंतु ऍडव्होकेट भारतीताई पाटील हे आता त्यांना नोकरीचं म्हणजे वकील होते आणि आता त्या नोकरीचंही त्यांना एक सरकारच्या माध्यमातून एक जबाबदारी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचंही संघटनेच्या वतीनं मी आज अभिनंदन करतो. पण ते काय दिवसा म्हणजे नोकरीची तिच्याकडनं जास्तीत जास्त नोकरी करून घ्या आणि त्यांनाही तेवढी जाणीव राहू द्या की मग त्याच्यामध्ये बाहेर नोकरीचे काय पैसे लागतात, तुम्ही अजून काय आम्हाला संघटनेला मदत करू शकता तेवढी मदत करा एवढी विनंती करतो. आणि अखिल भारतीय मराठा महासंघ जे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेलं आहे, या कुठे सुरेश शेजवरती आणि मराठा महासंघाच्या वतीनं ही एक पुस्तिका या ठिकाणी काढलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या योजनेची माहिती आहे, ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती आहे, ओबीसी समाजासाठी पण माहिती आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर कृपया करून हे जे आज सगळ्यांनी असं ओपनिंग करण्यासाठी त्यांनी काय बांधलंच नाही, पण असो ते थांबा, मी पण जाईल ना तिकडे, मी गेल्यानंतर पुस्तक दाखवणार सगळे लोक. तर ते तुम्ही आठवणीने घ्यावं. इथे बारकोड पण आहे, या बारकोडला जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला ही पुस्तक पीडीएफ फाईलच्या माध्यमातून मिळेल एवढीच विनंती करतो. आणि नानांना सांगतो की हे पुस्तक विमोचनाचं सांगावं आणि आम्ही असं दाखवतो आणि त्याचा फोटो काढा. आणि नंतर लोकांनी कालांतराने 30 रुपये आहे ते 30 रुपये देऊन हे स्वतः विकत घेऊन जा, मुलांना वाचायला द्या. हे भविष्य आपल्या कामगारांचं नाही तर मुलांच्यासाठी खूप उपयोगी योजना आहे सरकारच्या योजना. प्रकाशन करून घ्या, प्रकाशन हातामध्ये द्या. अखिल भारतीय मराठा महासंघ जो मराठा समाज मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ भक्कम करून या माध्यमातून मराठा समाजाचा भव्य असा मोर्चा 22 तारखेला राहिला. 23 तारखेला साहेबांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. त्यांच्या या सगळ्या कार्याचा आढावा घेणारा हे
पुढचं पाऊल म्हणजे मराठा महासंघाच्या माध्यमातून जे काही मराठा समाजाला पुढे फायदे मिळणार आहेत, त्यांची योजना राबवले जाणार आहेत, त्याचा सगळा उल्लेख असलेलं पुढचं पाऊल हे या ठिकाणी पुस्तकाचं अनावरण होते. हे पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर सकाळचे इथे प्रतिनिधी साहेब आलेले आहेत. सकाळचे प्रतिनिधी समोरच्या सगळ्या मान्यवरांना निमंत्रण देत आहेत की 26-27 ला आज या 18 पादुका त्या ठिकाणी संतांच्या येणार आहेत. त्या ठिकाणी सकाळचे प्रतिनिधी आले, सर्वांना आपण या ठिकाणी निमंत्रण द्यावं. सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून त्याला सचिव आमदार अण्णासाहेब पाटील यांना तमाम मानकरी आमदारांच्या वतीने त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करून सर्वांचं